हाय, मी नीलम. 42 वर्ष कोमात या पुस्तकातील मुरलीधर देसाई यांच्या आपण बऱ्याच कथा ऐकलेल्या आहेत. त्यांची पुढी छोटीशी पण छान जीवनाचं मूल्य सांगणारी गोष्ट ऐकूया. कथेचं नाव आहे जीवनाचं मूल्य. परमेश्वराने आपल्याला मौल्यवान जीवनाची माहिती करून देण्याची सद्बुद्धी द्यावी. मौल्यवान हिऱ्यासारखं आपलं जीवन किती मौल्यवान आहे ते समजवावं. फार वर्षापूर्वी एक हिऱ्याचा व्यापारी होता. त्याला हिऱ्याचा पारखी समजले जात असे. महाभयानक आजारामुळे अल्पशा आजारात त्याला मृत्यूने घेरले. त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी व एक लहान मुलगा होता. त्याच्या पत्नीने सर्व मौल्यवान दगड जपून ठेवले होते. मुलगा मोठा झाला. त्याच्या आईने त्याला, तुझ्या वडिलांनी हे मौल्यवान दगड म्हणजे हिरे बरं का ठेवले आहेत. मुलाला सुद्धा हिऱ्याबद्दल काही ज्ञान नव्हते. तू हे बाजारात घेऊन जा आणि त्याची किंमत करून आण, आईने मुलाला सांगितले. तुला हे मौल्यवान दगड बाजारात नेऊन फक्त त्याची किंमत करून आणायची आहे, विकायचे नाहीत. मुलगा ते मौल्यवान दगड घेऊन निघाला. त्याला एक भाजी विकणारी महिला, आपली भाजीवाली भेटली. बाई, या दगडाच्या बदलात तू मला काय देशील, त्यानं विचारलं. भाजीवाली म्हणाली, मी जास्तीत जास्त 2 गाजरं देईन. हे दगड मला वजनात वापरायला उपयोगी पडतील तेव्हा देऊन टाक. मुलगा सरळ तिथून पुढे चालू लागला. मुलाला पुढे दुकानदाराजवळ गेला. त्याला ते मौल्यवान दगड दाखवले. दुकानदाराला याची किंमत काय होईल म्हणून विचारले. दुकानदार म्हणाला, तुला 500 रुपये देतो, मला देऊन टाक, नाहीतर निघून जा. मुलगा तसाच पुढे दुकानदाराला दगड न देता पुढच्या चौकशीसाठी गेला. एका सोनाराच्या दुकानात गेला. सोनाराने 20,000 रुपये देतो, मला देऊन टाक म्हणाला. मुलगा तसाच पुढे एका मोठ्या सोनाराच्या प्रतिष्ठित पेढीवर गेला. त्या सोनार व्यापाऱ्याने त्या मौल्यवान दगडाच्या म्हणजे हिऱ्याच्या बदल्यात 1 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला. आत्ता मुलाच्या लक्षात आले की मौल्यवान दगड म्हणजे हिरा याची किंमत फार आहे. मग तो शहरातील हिरे जाणकार व्यापाऱ्याकडे गेला. व्यापाऱ्याला म्हणाला, आपण कृपया या मौल्यवान पत्थर हिऱ्याची किंमत करा. आपण कष्ट घेऊन याची किंमत सांगा. जाणकार हिरे पारखी व्यापाऱ्याने तो मौल्यवान हिरा पारखला. त्याची पारख केल्यानंतर त्याने हा हिरा पत्थर करोडो रुपयाला सुद्धा मिळणार नाही असे सांगितले. जर गंभीरपूर्वक विचार केला तर आपले मानवी जीवन केवढे मौल्यवान आहे ते कळेल, पण कोणी विचारच करीत नाही. आपल्या जीवनाची किंमत माणसाला समजलेली नाही. आपले जीवन हलके फुलके तुच्छ समजून त्याची किंमत मातीमोल समजून कदर करतात. आपण ईश्वराने दिलेल्या मौल्यवान जीवनाचं सद्विवेक बुद्धिपूर्वक हिऱ्याप्रमाणे वापर करून उपयोग करून घेऊया. आजचा विचार, बासरीला भोक असताना सुद्धा चांगले सूरसंगीत निघू शकतात, तसे जीवनाला कष्टाची भोके असताना सुद्धा त्याला मधुर परिश्रमाने, कष्टाने, इच्छेने चांगले बनवले जाऊ शकते. अशाच छान छान छोट्याशा पण सुंदर गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह. बाय बाय.